हाय फ्रेंड, वर्षा पाटरेच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज नवरात्रीचा पहिला दिवस। चला, अंशू गेला शाळेत, आता पटापट तयारीला लागू। अंशूची खूप इच्छा होती का आज घरी थांबू, पण त्याला काही थांबताच आलं नाही, कारण की आज त्याची एक्झाम होती आणि वरतून त्याची 2 एक्झाम होती, इंग्लिश आणि ग्रामर। आम्ही त्याला काही घरी नाही ठेवलं, आम्ही त्याला शाळेत सोडून आली। बोलली पहिले तू शाळेत जा, म्हणजे कारण की घट कसं बसता असता आरामशीर संध्याकाळ होते। बोलली तर तू घरी राहून काय करशील, पण तो बोलत होता मम्मी देवी येईन मला बघायची आहे। बोलली नको तू जाऊ नये। मग आम्ही पटापट मी त्याला सोडवलं, मग नंतर घरी आली। त्याच्यानंतर आम्ही सर्व तयारी करायला घेतली। त्याच्यानंतर आम्ही काय म्हणतात टेबलला ते पेपर लावत होते, ते चिपकतच नव्हते टेपने। आम्ही एवढा टेप लावला नुसतं वैताग आला आम्हाला, कारण की ते टेपमुळे कसं निघत होतं 10 दिवस राहिलं पाहिजे, चिपकतच नव्हतं। मग नंतर चिपकून घेतलं आम्ही। त्याच्यानंतर मग आम्ही घट मांडायला सुरुवात केली। त्याच्यानंतर माती वगैरे घेतली, मस्तपैकी तिला चाळून घेतली, तिच्यातले खळे वगैरे असतील ते काढून घेतले। त्याच्यानंतर माझी सासू उभं राहून सांगत होते मला, पण कसं त्या म्हणजे बसून सांगतात तुम्ही हे करा ते करा। आम्ही तिघी म्हणून त्या दोघी करत होत्या, मी व्हिडिओ काढत होती। त्याच्यानंतर आम्ही सर्व बघा धन वगैरे नीट टाकून घेतलं, त्याच्यामध्ये धान वगैरे मटकं नीट ठेवून घेतला। म्हणजे त्याच्यानंतर मटक्याने 5 दोरे बांधून घेतले, कारण की मग कसं मटक्याबरोबर असं वाकड्या तिकड्याने बसलं तर 10 दिवस बरोबर म्हणजे हालत नाही, आणि धन पण खूप छान येतं। त्याच्यानंतर आम्ही बघा धान वगैरे त्याच्यात टाकून घेतलं। त्याच्यामध्ये नंतर ते धान पडलेलं ते काढून घेतलं तुम्ही, त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं आणि पाणी टाकून कळस मांडायची असते। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं, त्याच्यामध्ये पानं वगैरे लावून त्याच्यामध्ये नारळ ठेवायचं असतं, म्हणजे त्याला कळस मांडायची असते। ती कळस मांडून घेतली। माझी जाव म्हणजे 2 नंबरची जाव आहे ती करत होती, त्याच्यानंतर तिला मदत छोटी जाव करत होती आणि मी व्हिडिओ काढत होते। आई सांगत होते म्हणून सर्व काय एकत्र करायचं, मग मी बाकीचं करून घेतलं होतं आणि त्यांना पटापट सर्व हातामध्ये देत होती करायला। आता खाली बसून त्यांनी सर्व तेवढं केलं, नंतर बाकीचं मी किचनमध्ये होतं ते अर्धं करून घेतलं। नंतर ती देव मांडायला आली, त्याच्यानंतर सर्व करून घेतलं। मग आई बोलतात जा ते उचला। त्याच्यानंतर त्या दोघी उचलायला लागल्या। आई म्हणतात अरे एकच जण उचला, एवढं थोडं ते। मग त्या दोघींनी उचलून बघा तिकडून आणलं, तिकडच्या रूममधून उचलून इकडे आणलं। त्याच्यानंतर बघा आम्ही मस्तपैकी ठेवून घेतलं, कारण की आम्ही घट हे म्हणजे असे बाजूला थोडं करतो आणि आमचे पूर्ण देव पितळाचे आहेत, मग ते देव बाजूला येतात ते, आणि एक हवेशीर एका बाजूला करतो। मग त्याच्यानंतर तुम्ही बघा स्वस्तिक काढून घेतलं आम्ही, त्याच्यावर आम्हाला देव मांडायचे होते म्हणून मग 2 स्वस्तिक काढून घेतले। पाटावर मस्त की लाल कपडा वगैरे टाकून तोपर्यंत बारकी जाऊ माझी माळ बनवत होती पानांची माळ पण बनवायची असते 7 पानांची, ती बनवून त्या घटावर टाकायची असते। तिने बनवून त्या घटावर बघा टाकली, कारण की कशी ती माळ बनवली का मग त्या घटावर सोडावं लागते। तर कोणी अशी ज्याचा मोकळा असतं ते वरतून सोडतं, पण आमचं कसं आम्ही किचनच्या इथे देवाराच्या इथे मांडतो म्हणून मग आम्हाला जो वरती ओटा पडतो मग आम्ही त्याच्यावर सोडून घेतली। मग त्याच्यानंतर बघा तिने 5 पानं ठेवून घेतली, कारण की ज्यांच्याकडे देव वगैरे नसतात किंवा देव बनवलेले नसतात ते 5 ओट्या ठेवतात। आम्ही 5 पानं ठेवले। त्याच्यानंतर देवीला एक ओटी ठेवली। त्याच्यानंतर पटापट आम्ही सर्व देव वगैरे मांडून घेतलं, आणि आमचे देव बघा तुम्ही कसे पितळाचे अख्खे। मग आमचे देव पटापट ठेवून घेतले, आणि कसं एकदा ठेवलं का मग हलवावं नाही लागत 10 दिवस तसंच, म्हणजे तिला हा धक्काबुक्की काहीच नाही, एकदा बसले का त्यांना हलवावं नाही लागत। मग नंतर ती माझी जावले म्हणजे लय घाबरते ती, मम्मी हालते का मम्मी, तिला लय भीती वाटते। आई तिला बोलत होत्या काही नाही कर पटापट, आज बसवताना हल्ले तर काही नाही, पण 10 दिवस म्हणजे आता स्थापना झाल्यावर नाही हल्ले पाहिजे। मग तिने पटापट लावून घेतले। त्याच्यानंतर तिच्या हातात देत होतो, मग माझी बारकी जाऊ तिच्या हातात पटापट देत होती। बघा सासू उभं राहून तिला सांगत होती असं कर तसं कर, म्हणून तर मी व्हिडिओ काढत होती। बघा आई तिला सांगत होती, मग तिने अख्खे देव वगैरे मांडून घेतले। त्याच्यानंतर आई बोलत नको तू असं कर तसं कर, आईंचं चालू होतं, मग ती आई सांगत होती तर ती ऐकत होती। आणि दरवर्षी कसं आईच सांगतात मग आम्ही मांडतो, आई उभ्या असतात तिथं, मग त्या आम्हाला सांगतात असं करा तसं करा, मग त्या सांगतात तेव्हा आम्ही तसंच बघून करतो। म्हणजे पहिले माझं लग्न झालं तेव्हा मी करायचे, त्याच्यानंतर आता या दोघी पण आहेत तिघी, मग आम्ही तिघी मिळून करतो।
त्याच्यानंतर तिने देवीला ओटी देऊन घेतली. देवीला खंड नारळाची ओटी लागते, ती देऊन तिने बघा देवीला. त्याच्यानंतर तिने काय म्हणतात ते चढवलं. त्याच्यानंतर देवीला वेणी चढवली. त्याच्यानंतर गटाला वेणी चढवली होती. वेणी बाकी तुम्हाला तर वेणी चढवली. त्याच्यानंतर सगळे देव लावून घेतले. काय काय असं करू घे त्याच्या खणावर खोलतो खोल थोडा. हा त्याच्यावर वरती ठेव. त्रिकोणीच ठेवू ना, पण हा त्रिकोणीच ओटी ठेवू ना. ओटी ठेव. माझे कुंकू ठेव. थोडे तांदूळ ठेव. हा काय हे पण तुटलेली याची. काय तुझं. कुंकू एक गुलाल आहे. तुझे विचार मान असंच नको करू. शेंड्यावरच ठेव. हे तांब्यावरून पाणी हे काय ठेवलं ना तांब्यावरून, पैसे पण टाकले त्याच्यात. तेवढे ते अखंड वाजते. त्याच्यानंतर आम्ही दिवा लावायला घेतला. नाही अखंड वाच असते, म्हणजे जी पहिल्या दिवशी जाळली जाते ती 10 दिवसापर्यंत जळत असते देवाची इथे. मग तिला विजवली नाही जात म्हणून पूर्ण तेलाचं बघा, तेल संपलं तर टाकावं लागतं थोडं थोडं, आणि ती अखंड वाच जळत राहते नवरस दसऱ्यापर्यंत. बाकी पूजा करून घेतली. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन सावन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव वीर वर वंदन. जय देव जय मूर्ती व श्री चरण. मग आरती करून अख्ख्या घरामध्ये फिरून घेतली. मग त्याच्यानंतर मग आईने पण आरती केली. आई बाकी होतं, मग आईने आखी पूजा करून घेतली. मग त्याच्यानंतर मी पूजा करायला गेली, कारण की कसं मी एवढं व्हिडिओ पकडला होता फोन हातात, मला करायला भेटत होतं. मग मी पूजा करायला गेली तेवढ्यात हे आले. मग डुकून बघत होते फोनमध्ये का मी व्हिडिओ काढते का. त्याच्यानंतर त्यांनी बोलतात चालते मी हाफ पॅन्ट येते, मी नाही येत तूच कर. बघा कसं वाटलं तुम्हाला. मागे आम्ही पूजा करून घेतल्यानंतर माझे झाल्यानंतर त्यांनी पण येऊन पाय वगैरे पडले. त्याच्यानंतर देवाचं बघितलं सर्व, मग त्यांनी पण देवाचं दर्शन घेतलं. आता आमचं अख्खं घट स्थापना झाली. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि बघा आमची देवी फायनल. मिस्टर आता आले माझे. आणि आमचं बाहेरचं पण बघा, बाहेरची देवी अजून आली नाही. आमची कसं वाटलं घट स्थापना झाली आमची. 10 दिवसाची उपवास आमची. चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये.